नमस्कार. नमस्कार. मी अरविंद आठले. सर्व प्रेक्षकांसाठी मुद्दाम आज एक नवीन मेजवानी मी तुमच्या समोर आणलेली आहे. मी दरवेळी तुम्हाला सांगतो की चांगल्यातली चांगलं माणकं हुडकणं हे माझं काम आहे. आणि त्याप्रमाणे एक फार सुंदर माणिक आज आपल्याला मिळालेला आहे. आपल्या समोर बसले आहेत वैभव दातार. ते राहतात कल्याणला आणि प्राच्यविद्या संशोधक आहेत. स्वतः पेशाने जरी इंजिनियर असले तरी संस्कृतचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. रामायण आणि इतर अनेक महाकाव्य जी पूर्वीची होऊन गेली त्याच्यावरचा त्यांचा खूप अभ्यास आहे आणि इंजिनियर असल्यामुळे एक वेगळ्या दृष्टिकोनातून ते पाहण्याची त्यांची तयारी आहे. तर आपण आज रामायणावर बोलणार होता. आता 22 तारखेला रामलल्ला आपल्याकडे यायच्या सगळ्यांकडे, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी म्हणून मुद्दाम हा एक आठवड्याचा एक कार्यक्रम मी तुमच्या समोर प्रस्तुत करतोय. आणि समोर अत्यंत विद्वान अशा व्यक्ती आहेत, आपल्या समोर साधक आहेत, नुसतेच विद्वान नाहीत. मी तुम्हाला माझा क्रायटेरिया सांगितला की नुसते विद्वान मला नको असतात. ते आतून उत्तम प्रकारचे साधक असले पाहिजे, त्यांची भूमिका तरी ती असली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी त्यांचा परिचय तुम्हाला थोडक्यात आधीच करून दिलेला आहे. त्याच्या आधी एक की तुम्हाला त्यांचा व्हिडिओ तुमच्या समोर मी ठेवलेला आहे त्यांचा परिचय करण्याचा. त्यामुळे परिचयात मी आज जास्ती वेळ न घालवता आपण पुढच्या विषयावर जाऊ की रामायणामध्ये अपरिचित रामायण, रामायणातले जे प्रसंग आपल्याला माहिती नाही आहेत, जसं मारुती आणि रामाचा संवाद किंवा भरत आणि रामाचा संवाद, हे जे काही भाग आहेत हे तुम्हाला नक्की अपरिचित असतील. आणि त्याचं संशोधन जे त्यांनी केलंय, तर हे रामलल्लांच्या स्वागतासाठी मुद्दाम एक वेगळा प्रकार तुमच्या समोर आणण्याची माझी इच्छा होती. आणि अनायासे मला समोरचे माणिक भेटलेला आहे, तेव्हा मी त्यांना विनंती करतो की वैभवराव आपण सुरू करावा. आणि या विषयाची जी काही माहिती तुमच्या समोर असेल, तुम्ही जे काही त्यात संशोधन केलं असेल, तर ते लोकांसमोर मांडण्याचा आपण प्रयत्न करूया. अगदी जरूर जरूर. सर्वप्रथम भाऊ काकांना साष्टांग नमस्कार, सर्व श्रोत्यांना साष्टांग नमस्कार. आणि त्या प्रभू श्री रामचंद्रांच्या पायी नतमस्तक होऊन आपण आजचा भाग सुरू करत आहोत. सर्वप्रथम मी 2 श्लोक म्हणतो आणि आपण हा भाग सुरू करूया. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदाम् अपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. त्याच्यानंतर अजून पुढचा श्लोक घेतोय. मनोजवं मारुततुल्यवेगै जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आता आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करताना हे मुख्यतः 3 श्लोक घेण्याचं कारण काय, तर जी रामकथा आज आपण पाहणार आहोत, अपरिचित रामायणामधील रामकथा आपण जी पाहणार आहोत, आणि ही रामकथा लिहिलेले जे महर्षी वाल्मिकी, त्यांना आधी आपण पहिल्या श्लोकात नमस्कार केला, वंदे वाल्मिकी कोकिलम. त्यानंतर ज्यांचं आपण आज चरित्र ऐकणार आहोत त्या प्रभू श्री रामचंद्रांना आपण दुसऱ्या श्लोकात नमस्कार केला, भूयो भूयो नमाम्यहम. आणि जिथे जिथे रामकथा चालू आहे तिथे प्रत्यक्ष भगवान हनुमंतांचं अस्तित्व असतंच. म्हणून आपण या तिसऱ्या श्लोकात मनोजवम मारुतुल्य वेगम मध्ये या प्रभूंच्या दासाचं म्हणजेच हनुमंतांचा आपण स्वागत केलं, त्यांना आपण नमस्कार केला. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. आजचा आपला भाग आहे अपरिचित रामायण म्हणजे नक्की काय, हे आता आपल्याला भाऊ काकांनी सांगितलंच. रामायणातील ठराविक ठराविक सर्व गोष्टी ह्या आपल्याला माहिती असतात. रामजन्म माहिती असतो, त्याच्यानंतर रामांचं संगोपन झालेलं माहिती असतं, पुढे कैकेयीला मिळालेल्या वरामुळे रामांना जो वनवास भोगावा लागला त्याचं चित्र, वनवासातील काही प्रसंग, नंतर रावणाने सीतेला पळवून नेल्याची घटना, मग हनुमंत आणि या सगळ्या वानर सेनेने श्रीरामांना मदत केली, रामसेतू बांधला, रावण वध झाला आणि पुन्हा श्रीरामचंद्र अयोध्येत परत आले. या ठळक ठळक गोष्टी आपल्याला आपल्या आजी आजोबांपासून, वाट बंधांपासून, वेगवेगळ्या ग्रंथांमधून ठळकपणे मांडण्यात आलेल्या असतात.
परंतु रामायण काही खरं एवढ्यावर थांबत नाही. वाल्मिकी ऋषी हे अत्यंत महान असे महर्षी होते. आणि जसं आपण महाभारता संदर्भात म्हणतो की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, की महाभारतातला असा एकही विषय नाही की जो व्यासांनी त्याला स्पर्श केलेला नाही. सर्व विषयांना व्यासांनी स्पर्श केलेला आहे. त्याचप्रमाणे ह्या रामायण कथेमध्ये सुद्धा महर्षी वाल्मिकी यांनी अनेक विषयांना स्पर्श केलेला आहे. रामकथेव्यतिरिक्त अनेक गोष्टींचा बोध आपल्याला यांच्या संपूर्ण रामकथेतून, रामायणातून मिळतो. आपल्याला रामकथेची सुरुवात जरूर माहिती आहे की वाल्मिकींना शोक अनावर झाला क्रौंच पक्षाच्या जोडीमुळे, किंवा कपोत पक्षाच्या वेगवेगळ्या कथा आहेत त्याच्या संदर्भात. पण पक्षाच्या जोडीतली एक पक्षी किंवा नर किंवा मादी ही मूर्छित झाल्यामुळे, तिचा वध झाल्यामुळे ती दुसरा जो जोडीदार असतो तो विलाप करतो आणि त्यावेळी वाल्मिकींना शोक होतो. तर असं वर्णन आहे की वाल्मिकींचा शोक हा श्लोकात रूपांतरित झाला. शोकः श्लोकत्वम अगच्छत. आणि त्या श्लोकाचं जे रूपांतर झालं ते जे पुढे आपण सगळं रामकथा ऐकतो. आणि रामकथा आपण ऐकतो खरं तर का ऐकावी, किंवा रामकथेची काय महती आहे की जी आपल्याला आपण रोजच्या व्यवहारामध्ये आपण त्याच्या गोष्टी जर ताळमेळ लावला, सांगड घातली, तर आपल्याला खरंच आश्चर्य वाटतं की अरे, ह्या सर्व गोष्टी आज आपण आपल्या रोजच्या व्यवहारात सुद्धा पाहू शकतो. म्हणून ही रामकथा ही त्रेतायुगात, म्हणजे साधारण इसवी पूर्व 12,000 वर्षांपेक्षा अधिक असा त्रेतायुगाचा काळ साधारण मानला जातो. ह्या युगापासून आतापर्यंत ही का तितकीच ताजी का? प्रत्येक वेळी आपल्याला रामकथा ऐकताना कंटाळा येत नाही, ती तितकीच ताजी वाटते. कारण ह्याचं कारण आहे की वाल्मिकींची ही परावाणी बोलतीये. वाल्मिकी महर्षी जे आपल्याला रामायणाच्या माध्यमातून भेटतात ते परावाणीतून बोलतात. त्याबाबत एक माऊलींची एक फार सुंदर ओवी आहे, ती मी ओवी आपल्यासाठी सांगतो इथे. वासे बरवे कवित्व, वासे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व. म्हणजे पहिले वाचा सुंदर होण्यासाठी कवित्व असणं आवश्यक आहे, आणि कवित्व जाणण्यासाठी रसिकत्व असणं आवश्यक आहे. वासे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व, स्पर्शो जैसा. ही जी ओवी आहे ही वाल्मिकी ऋषींच्या बाबतीत अगदी सार्थ आहे. कारण ते कवित्व होते, कवी तर होतेच, त्यांच्यात कवित्व होतं, त्यांच्यात रसिकत्वही होतं, आणि त्या रसिकत्वाला परावाणीचा स्पर्श झाला. ह्यामुळे ही रामकथा आज चिरकाल टिकलेली आहे आणि आपण सर्वजण त्याचा आज आस्वाद घेतो आहोत. म्हणजे आपण म्हणतो की सरस्वतीचा आशीर्वाद असेल तर आपली वाणी रसवती होते. सरस्वती आणि रसवती, तशी ती रसाळ वाणी ही वाल्मिकी ऋषींची आपल्याला संपूर्ण रामायणात एवढे बरीच कांड आहेत, त्याच्यामध्ये सर्ग आहेत, त्या सर्गांमध्ये श्लोक आहेत. आणि अगदी ज्याला चांगलं संस्कृत येतं तो मनुष्य व्यवस्थित रामायणाचा अभ्यास करू शकतो. कारण वाल्मिकी ऋषींनी जे काही संस्कृत श्लोक लिहिले आहेत अतिशय साधे, सोपे, सुटसुटीत आणि सहज माणसाला समजतील असे आहेत. उपमा उत्प्रेक्षा अत्यंत सुंदर अलंकारिक भाषेत वाल्मिकींनी लिहिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की समर्थ रामदास स्वामींनी जो दासबोध लिहिला त्याच्या 9वा समास आहे की यत्न शिकवण नावाचा. त्याच्यामध्ये ते रामकथेचे महत्व सांगतात की उदास वृत्तीस मानावे जन, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. ब्रह्मांड भेदून ही रामकथा अगदी पलीकडे गेलेली आहे. संपूर्ण जगभर रामकथेची व्याप्ती आहे. आपल्याला वाटतं की फक्त रामकथा हिंदुस्थानातच आहे, भारतात आहे, तसं नाही. इतर काही कंबोडिया किंवा अशा ज्या पूर्वेकडच्या देशांमध्ये सुद्धा ही रामकथा अस्तित्वात आहे, परंतु वेगळ्या पद्धतीने अस्तित्वात आहे. आपण म्हणतो की रामकथा, की राम राम असं पूर्वी आपल्याला म्हणण्याची पद्धत होती. काय म्हणताय राम राम? तर तर कूट सिद्धांतानुसार याचं जर तुम्ही संख्या काढली तर र अधिक आ अधिक म हे जे तयार होतं तर 54 ही संख्या येते. तुम्ही वर्णानुक्रम आ इ ई मधला राम मधला आ म्हणजे 2, त्याच्यानंतर र हे 27वा अक्षर आणि म हे 25वा अक्षर. अशा पद्धतीची जी अक्षर आहेत त्या अक्षरांचा उपयोग करून 54 ही संख्या येते. आणि ती संख्या जर आपण दोनदा म्हटली राम राम तर 54
दुणे 108. 108 वा वेळा पुण्य राम राम नुसतं म्हटलं वा तर आपल्याला वा वा 108 वेळा त्याचं पुण्य प्राप्त होतं. म्हणजे ह्या अशा काही गोष्टी आहेत की ज्या अगदी म्हणजे सहज आपल्यालाही वाटतं की असं कसं काय आहे, पण तसंच आहे. कारण ही अक्षरच मुळात राम नामे तरल्या जडशिळा. आपल्याला बर माहिती आहे नामाचा प्रताप. आणि नामानेच तारिले प्रल्हाद बाळा, हेही तितकंच सत्य आहे. तर म्हणून हे रामनाम का घ्यावं याविषयी पूर्वसुरींनी आपल्या मोठ्या मोठ्या संतांनी खूप काही लिहून ठेवलेलं आहे. रमन्ते योगिनः अस्मिन् सहा रामम इति उच्यते. हे असा त्याचा संदेश की जो योग्यांना रमवतो तो राम, असं त्याची फोड आहे राम या शब्दाची. तर असा हा राम आणि त्याची आता प्रतिष्ठापना होणार आहे पुन्हा एकदा या अयोध्येच्या ठिकाणी. आणि ठीक आहे, प्रतिष्ठापना होणारे आपल्या सर्व भारतीयांसाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे की जो 1000-1500 वर्षांपासूनचा जो लढा आहे जास्ती असेल तो आज कुठेतरी सगळ्यांना समाधान आहे. पण खरा राम कुठे आहे? खरा राम तर प्रत्येकाच्या हृदयात आहे. रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होतीये, आपण सर्वजण आनंद उत्सव साजरा करीत आहोत. त्या दिवशी खरोखर गुढ्या तरुणे आपण उभारणार आहोतच, दिवाळी साजरी करणार आहोतच, पण आपल्या हृदयातला अंधकार घालवण्यासाठी आपण रामाची उपासना ही तितक्याच तन्मयतेने करणं गरजेचं आहे. आपल्या हृदयात रामाला जागा करून द्यायची आहे. ते तसं मंदिर आपल्याला आपल्या हृदयात उभारायचं आहे आणि त्यासाठी विविध पद्धतीने उपासना पद्धती जी राम उपासकांनी सांगितलेली आहे, समर्थांनी सांगितलेली आहे, गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेली आहे आणि इतर काही तुमच्या तुमच्या प्रत्येक सद्गुरूंनी सांगितलेली जी काही उपासना असेल ती उपासना करून आपल्याला आधी आपल्या हृदयाचा जो ठिकाण आहे ते स्वच्छ करायचं आहे. मग तिथेच 22 तारखेला आपल्या प्रत्येकाला आपल्या हृदयात राम बसवायचा आहे. टीव्हीवर तर आपण पाहूच, पण आपल्या हृदयात बसलेला राम आपण कसा पाहणार? तर तो अंतःचक्षुनी मनःचक्षुनी पाहायचा आहे, त्याला जाणवायचा आहे. तर आज आपण पहिला जो भाग पाहणार आहोत अपरिचित रामायण ह्याच्यामधला, तो आहे अयोध्या कांड सर्ग 100. आता हा सर्ग आणि काय विशेष आहे या सर्गात? या सर्गातला विशेष असा की आपल्याला आधी जी मागे म्हटल्याप्रमाणे आपल्याला ठळक ठळक कथा माहिती आहे. तर प्रभू रामचंद्रांना पुन्हा एकदा वनवासातून अयोध्येत परत चला अशी विनवणी करण्यासाठी भरत आपल्या सर्व सैन्यासह आले होते. त्या भरत आणि रामांची गळाभेट झाली. मग रामांना हे सगळं भरताने सांगितलं की दशरथ महाराजांचा देहावसान झालं, महाराजांचं देहावसान झालं. आपल्याला ते गाणंही माहितीये, राम समजावता दैव जात दुःखे हो भरता दोष ना कुणाचा. पण त्यावेळी प्रभू श्री रामचंद्र आणि भरत यांच्यात काय एक नक्की संवाद झाला, तो संवाद वाल्मिकी ऋषींनी इतका सुंदर लिहिलेला आहे. तर तो संवाद आज आपण पाहणार आहोत आपल्या या भागामध्ये. आणि तो संवाद कसा आहे की भरत समोर बसलेला आहे आणि राम त्यांना उपदेश करतायत. अर्थात राम हे मोठे बंधू आहे, त्यांचा हक्कच आहे तो भरतावर, कारण भरत हा धाकटा बंधू आहे, ते उपदेश करणारच. परंतु हा उपदेश करताना प्रभू रामचंद्रांना आपण मर्यादा पुरुषोत्तम का म्हणतो की ते उपदेश करताना सुद्धा मर्यादा सांभाळत आहेत. ते आपल्या भावाला अरे तू असं कर, अरे तू तसं कर असं नाही म्हणत. आपल्या भाऊ आज राज्या सिंहासनावर बसलेला आहे, अयोध्येच्या सिंहासनावर बसलेला आहे, त्यामुळे धाकटा भाऊ असून सुद्धा त्याला योग्य तो मान देऊन ते त्याच्याशी संभाषण करतायत. म्हणजे इतकं सुंदर आपल्याला इतक्या अनेक गोष्टी त्यातनं शिकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत. आता मी पहिला श्लोक वाचतो. सकच्चित ब्राह्मणो विद्वान धर्मनित्यो महाद्युतिः इक्ष्वाकुणामुपाध्यायो यथावत तात पूज्यते. आता त्या 100व्या सर्गामध्ये खूप श्लोक आहेत. आपण त्यातले काही निवडक श्लोक जे आपल्या आता कार्यक्रमाचा भाग आहे तेवढेच श्लोक आज आपण पाहणार आहोत. तर आता ह्या श्लोकाचा अर्थ काय आहे? पहिली संबोधन वापरलाय, इक्ष्वाकुणा उपाध्यायो यथावत तात पूज्यते. आता इथे तात पुढे उद्गारवाचक चिन्ह आहे, अहो तात. आता इथे कोणाला बरं तात म्हटलंय? कारण रामचंद्रांचे तात तर स्वर्गवासी झालेत, दशरथ राजांचा देहावसान झालेला आहे राम वनवासाला निघाल्यानंतर. मग तात हे कोणाला उद्देशून म्हटलंय? तर तात हे भरताला उद्देशून म्हटलंय. बर असं का बरं म्हटलं असेल की भरत तर आता मगाशी मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भरत तर धाकटा भाऊ आहे. धाकट्या भावाला तर आपण बाबा नाही म्हणत. काही घराण्यामध्ये
मोठ्या भावाला बाबा म्हणतात. वडिलांना जर अप्पा अण्णा म्हणत असतील तर मोठ्या भावाला बाबा म्हणण्याची काही घराण्यात पद्धत आहे, वडील बंधू या नात्याने. पण धाकट्या भावाला तात का म्हटलं असेल याचं कुठेही स्पष्टीकरण लिहिलेलं नाही. पण माझं त्याच्यावरचा माझा विचार असा आहे की भरत हा सिंहासनावर बसलेला राजा आहे. म्हणजे तो सर्व जनतेचा पिता आहे. तो अयोध्या या नगरीचा पिता आहे. म्हणजे तो अयोध्या नगरीच्या लोकांचा मायबाप आहे. ह्या उद्देशाने श्रीरामांनी त्याला सुरुवातच संभाषणाची तात म्हणजे अहो वडील किंवा अहो महाराजा असं संबोधन करूनच या पहिल्या श्लोकाची सुरुवात प्रभू रामचंद्र करत आहेत. ते म्हणतायत की हे भरता म्हणजे हे तात, धर्मामध्ये तत्पर राहणाऱ्या विद्वान ब्रह्मवेत्ते आणि इक्ष्वाकू कुळाचे महान आचार्य, महातेजस्वी असे जे वशिष्ठ मुनी आहेत त्यांची यथावत पूजा तू करतोस ना. आता हे जे पुढचे सगळे प्रश्न आहेत हे प्रभू श्री रामचंद्र विचारतायत. बरोबर 76-77 प्रश्न आहेत. आपण सगळे पाहणार नाही हो, महत्वाचे महत्वाचे प्रश्न आपण पाहू. ते म्हणतात की तू ह्यांची पूजा करतोयस म्हणजे गुरु, आपले आई वडील, आचार्य या सगळ्यांना आपल्या धर्मामध्ये जे महत्वाचं स्थान दिलेलं आहे. तर पहिले गुरूंविषयी संभाषण चालू आहे. प्रथमतः प्रभू रामचंद्रांना आपले गुरु आठवतात वसिष्ठ. ते विचारतात की तू यांची पूजा करतोस ना, गुरूंची पूजा करतोस ना, त्यांना योग्य तो मान देतोस ना. कारण गुरूंचा आशीर्वाद असेल, श्री सद्गुरूंचा आशीर्वाद असेल तरच तुझं राज्य उत्तम पद्धतीने चालेल. त्याच्यामुळे पहिले सद्गुरूंना शरण जाणं, हा शरणागत भाव प्रत्येकाच्या हृदयात जागृत करणं आवश्यक आहे. आणि या पहिल्याच श्लोकांमध्ये आपल्याला हे समजतं की विद्वान ब्रह्मवेत्ते आणि इक्ष्वाकू कुळाचे आचार्य, कारण कुलाचार्यांना त्या काळी खूप महत्वाचं स्थान होतं, राजाश्रय होता. आणि त्या प्रत्येक कुळाचे जे आचार्य, इक्ष्वाकू कुळाचे आचार्य वशिष्ठ, त्यांची तू रोज पूजा करतोस ना. हा त्याने पहिला प्रश्न विचारलाय. पुढे म्हणतात कच्चित देवान पितॄन भृत्यान गुरून पितृसमानपि वृद्धांश तात वैद्यांश ब्राह्मणांशाभिमन्यसे. ब्राह्मणांशाभिमन्यसे म्हणजे पुन्हा एकदा इथे तात विचारतायत. तात असं संबोधन वापरून श्री रामचंद्र भरताना विचारतायत की तुम्ही देवान म्हणजे देवांचा, पितॄन म्हणजे पितरांचा, भृत्य म्हणजे सेवकांचा, गुरुजनांचा, पित्यासमान आदरणीय वृद्धांचा, वैद्यांचा आणि ब्राह्मणांचा सन्मान करताना. हा दुसरा प्रश्न, फटाफट प्रश्न विचारले. तर याच्यामध्ये काय बघा, महत्वाचा मुद्दा, एक 2-3 मुद्दे याच्यामध्ये अधोरेखित रेखित करतो मी या श्लोकामध्ये. की देवतांचा सन्मान करताना ओके ठीक आहे, मान्य केलं. पितरांची आठवण ठेवतात, पितरांची सुद्धा आपण आठवण ठेवण्याची आपली ही जी हिंदू संस्कृती आहे त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळा पंधरवडा दिलेला आहे, पितृ पंधरवडा. त्याच्यामध्ये आपण आपल्या पितरांची आठवण ठेवतोच. पण हे आता नाही, हे त्रेतायुगापासून चालत आले. त्रेतायुगातला संवाद आपण आज वाचतोय कलियुगामध्ये. तेव्हा रामचंद्र तर स्वतःच परमेश्वर आहेत, विष्णूंचा अवतार आहेत. तरी ते विचारतायत भरताला की तात तुम्ही पितरांचं सगळं व्यवस्थित करता आहात ना. आणि याच्यात विशेष मला आवडलेला शब्द म्हणजे भृत्य. भृत्य म्हणजे नोकर किंवा सेवक. तुम्ही त्यांचा सुद्धा आदर राखताना असं विचारलेलं आहे. म्हणजे सर्व धर्म समभाव शिकवणारी ही आपली संस्कृती पहिल्यापासून आहे. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये कोणालाही असं उच्च नीच असं लेखलेलं नाही. ही जे काही जाती व्यवस्था अस्पृश्यता आली ही नंतरच्या काळात कोणीतरी कर्मकांड असं त्याच्यात घुसवलेलं आहे. परंतु मूळ जी प्युअर जी आपली संस्कृती आहे त्याच्यामध्ये सर्वांना समान न्याय आहे. म्हणून रामचंद्रांनी विचारलाय प्रश्न, सेवकांचा सुद्धा सन्मान करता की नाही. हे किती महत्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एकेका शब्दातनं आपल्याला कितीतरी गोष्टी समजतात. तर या सगळ्यांचा सन्मान करताना असं विचारलं.